इराण-अमेरिका शस्त्रसंधीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 17% घट झालेली आहे। ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे तेलाचे दर घसरलेले आहेत। युद्ध सुरू झाल्यामुळे सतत वाढणाऱ्या तेलाच्या किमतींना यामुळे लगाम लागलेला आहे। तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होणार आहे। इराणनेही अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली। शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी युद्धविरामाला मंजुरी दिली। दरम्यान युद्धविरामातील अटी शर्तींवर शुक्रवारपासून सखोल चर्चा होणार आहे। इस्लामाबादेत ही चर्चा होईल, म्हणजेच अमेरिकेकडून जारी करण्यात आलेल्या अटींवर सखोल चर्चा करण्याकरता पुढच्या 15 दिवसांचा वेळ मिळणार आहे। पश्चिम आशियातील युद्धाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येते। इस्रायल तात्पुरत्या युद्धविरामाकरता तयार झालाय असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याकरता इराणच्या अटी मान्य केलेल्या आहेत असा दावा इराणी टीव्हीनं केला। या दोन्ही घडामोडी एकत्र पाहिल्या तर तात्पुरत्या युद्धविरामाबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती होतीये असं दिसतंय। सध्या हा युद्धविराम तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचं सांगितलं जातंय, तरी तणाव कमी करण्याकरता हा एक महत्त्वाचा टप्पा नक्कीच मानला जातो। इराणनं अमेरिकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्याची घोषणा केली आहे। 40 दिवस चाललेल्या युद्धानंतर अमेरिका आणि इस्रायलचा ऐतिहासिक आणि दारुण पराभव झाल्याची घोषणा केली आहे। इराणच्या म्हणण्यानुसार वॉशिंग्टनला त्यांच्या 10 सूत्री प्रस्तावाला मान्यता द्यावी लागलेली आहे। या प्रस्तावामध्ये कायमस्वरूपी संघर्ष विराम, इराणमधील सगळे निर्बंध हटवणे आणि या प्रदेशातून अमेरिकन लष्करी दलांची पूर्ण माघार याचा समावेश असल्याचं इराणनं म्हटलेलं आहे। यासोबतच युद्धामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई अमेरिकेनं इराणला देण्यात यावी, तसंच इराणवर लादलेले सगळे प्राथमिक आणि द्वितीय आर्थिक निर्बंध हटवण्यात यावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। परदेशात गोठवलेली इराणी मालमत्ता आणि निधी पूर्णपणे मुक्त करण्याची मागणी सुद्धा इराणनं केलेली आहे। तर युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमध्ये थेट चर्चा होण्याची शक्यता आहे। इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल। या बैठकीत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स सहभागी होऊ शकतात अशी चर्चा आहे। स्टीव्हन विटकॉफ आणि जेरेड कुशनर या चर्चेत सहभागी होतील अशी ही शक्यता आहे।